सर्वांना जय भीम, नमस्कार. आता 19 एप्रिलला लोकसभेची निवडणूक येणार आहे आणि निवडणुकीची रणधुमाळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे. सर्वच पक्ष आपल्या आपल्या पद्धतीने निवडणूक लढत आहे. माझी तुम्हा सगळ्या लोकांना अशी विनंती आहे की गेल्या 10 वर्षामध्ये ज्या विद्यमान सरकारने, ज्या भाजप सरकारने या देशातल्या सगळ्याच स्तरावरती, सगळ्या क्षेत्रातल्या लोकांचे ज्या प्रकारे शोषण केलेलं आहे, मग तो व्यापारी असो, शेतकरी असो, तरुण वर्ग असो, विद्यार्थी असो किंवा शैक्षणिक संस्थांचं जे प्रायव्हेटायझेशन्स केलेलं आहे, हे संपूर्ण जे प्रकार आहे हे देशाला विनाशाकडे नेण्याचे प्रकार आहे. आणि या सरकारला जर आपल्याला थांबवायचं असेल, या आणखी पुन्हा त्या सरकारला समोर सत्ता निर्माण करण्यापासून थांबायचं जर असेल तर येणाऱ्या 19 तारखेला म्हणजे सगळ्या देशातल्या सगळ्या लोकांना अशी विनंती आहे की येणाऱ्या 19 तारखेला आपण सर्वांनी एकमताने भाजपला मतदान करू नका. कारण भाजपने ज्या प्रकारे प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांचं जे शोषण केलेलं आहे, ज्या प्रकारे वाट लावलेली आहे, ते अतिशय भयानक आहे. समोरची पिढी जर सुरक्षित जर करायची असेल तर 19 तारखेला भाजपला मतदान करू नका. आणि त्यांच्या विरोधामध्ये जे कोणी शक्तिशाली लोक उभे आहेत त्या लोकांच्या पाठीशी आपण सर्व लोकांनी उभं राहावे आणि त्यांना मतदान करावे हीच अपेक्षा होती.